नाही, पत्राबद्दल आमचं व्यक्तिगत किंवा पक्षाचं मत या संदर्भात आम्हाला व्यक्तच करायचं नाही. त्या पत्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी कशा पद्धतीने शिवसेनेला संपवत आहे या संदर्भात शिवसैनिकाचं एका विधानसभा सदस्याचं भाष्य आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्या पत्राचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्या अर्थानुसार त्यांना कृती करायची आहे. जनतेचे प्रश्न घेऊन भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने विधानसभेचं अधिवेशन असेल की महाराष्ट्राची भूमी असेल, जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण शक्तीने केलं जाईल. कोरोना असताना आम्ही सरकारला या कोरोनाच्या संकटात मदत करण्याची भूमिका घेत आम्ही अनेक विषयावर आंदोलनाची आवश्यकता असतानाही या कालावधीमध्ये सरकारला अडचणीत आणू नये या भावनेने आम्ही आंदोलनं केली नाही. पण एक समस्यांचा, प्रश्नांचा एक महाडोंगर या सरकारने उभा केला आहे आणि याविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. त्या पत्रावर चिठ्ठी आई है यावर आम्हाला काही बोलायचं नाही आणि काही म्हणायचं नाही. त्या पत्रातील दोन ओळी एक सूचक विधान करणार होत्या की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण आपला जो मित्रपक्ष भाजपसोबत जायला हवा. नेमकं भाजपला या संदर्भात काय वाटतं? नाही, भारतीय जनता पार्टीला 30 वर्षापासून आम्ही साथ दिली. एवढंच नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काही महिन्यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की आम्ही 25 वर्ष भारतीय जनता पार्टी सोबत सडलो पण आता सडणार नाही. पण तरी आम्ही विचार केला, चला आमच्याचपैकी आमच्याच देव देश आणि धर्मासाठी हा विचार धारण करणारा हा पक्ष आहे. शेवटी रागाच्या भरात एखाद्या प्रसंगी त्यांनी भाष्य केलं असेल. लोकसभेत आम्ही त्यांच्यासोबत युती केली, विधानसभेत युती केली, म्हणून आमच्या भूमिकेचा प्रश्नच नाही. आम्ही हिंदुत्वावर, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी जे जे पक्ष काम करतात त्या पक्षांना आम्ही आमच्याकडून तरी मित्र समजतो. याच्यामध्ये एक आरोप असा देखील होता की केंद्रीय यंत्रणा जाणीवपूर्वक टार्गेट करतायत, जर मित्राकडे परत गेलो तर हा त्रास होणार नाही. तर त्याच्यामध्ये दोघा तिघांची नाव घेण्यात आली, वायकर असतील, अलिपुराव असतील. आरोप आहे केंद्रीय यंत्रणेची ताकद लावून कुठं ना कुठं त्रास दिला जातो. असं आहे की केंद्रीय तपास यंत्रणेमध्ये सारे गुलाम आहे अशी भावना आपण जेव्हा सांगतो तिथेही स्वाभिमानी अधिकारी आहे आणि हे अधिकारी देशगौरव नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यावर त्यांची नियुक्ती झाली नाही. अनेक अधिकारी आहे जे 25 वर्ष 30 वर्ष या तपास यंत्रणेच्या माध्यमातून देशसेवा करताय, जनहितासाठी या तपास यंत्रणेच्या माध्यमातून काम करताय. अशा प्रसंगात साऱ्या तपास यंत्रणेला आपण अशा पद्धतीने गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करणं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणं हा फक्त राजकारणातला एक स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी हा एक असफल प्रयत्न आहे. मला आठवतं की माननीय मोदीजींना CBIने 9 तास चौकशीला बोलवलं, पण कधी मोदीजींनी असं म्हटलं नाही की तपास यंत्रणा, मी एका राज्याचा मुख्यमंत्री आहे, मला 9 तास तपासासाठी बोलवलं. एक शब्द न बोलता 9 तास CBIच्या तपासामध्ये गेलेत, 9 तास प्रश्नाची उत्तरं दिली आणि 9 तासांनी बाहेर गेल्यावर पत्रकारांनी प्रश्न केला, ते म्हणाले नाही मुझे तो एक कार्यक्रम में जाना है. मला वाटतं की ही भूमिका असली पाहिजे की तपास यंत्रणा आपलं काम करते आणि एखाद्या राज्यकर्त्यांनी एखाद्याला गुन्हेगार बनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी निर्दोष व्यक्ती कधीच गुन्हेगार होऊ शकत नाही. असा प्रयत्न अनेकदा काँग्रेसचं सरकार असताना झाला. आणि दुसरी गोष्ट की तपास यंत्रणेमध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुरेश कगमाडी काही भाजपचे खासदार नव्हते, अशोक चव्हाण तर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आदर्शचा तपास हा तपास यंत्रणेने केला. मला वाटतं की असं भाष्य करणं, पक्ष कोणता सत्तेवर आहे, तपास कोणाचा होत आहे याच्याशी राजकारणाचा काही दुरान्वय संबंध नाही. जर तपास यंत्रणेकडे एखादी तक्रार आली, तपास यंत्रणेकडे कोणी पुरावे पाठवले, काही एव्हिडन्स असतील तर ते तपास करतात. यावर अशा पद्धतीने तपास यंत्रणेला बदनाम करणं हे सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून एक मोठी घोडचूक आहे. दिल्लीच्या दौऱ्यावरती आज प्रशांत किशोर यांची भेट घेतली. जे जे लहान पक्ष त्यांची मोड बांधण्याचा शरद पवार प्रयत्न करतात. शरद पवारांच्या भूमिकेकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? 15 पक्ष आहेत, खास करून ममता बॅनर्जी असतील,
इतर सगळे जे ताकदीचे पक्ष आहेत आणि काँग्रेसला आमंत्रण दिलंय, मात्र काँग्रेसने अजूनही बैठकीला जायचे की नाही हे ठरवलेलं नाही यामध्ये. नाही, अशा कितीही बैठका घेतल्या तरी त्याचा उपयोग नाही. कारण या सर्व पक्षांच्या बैठका या फक्त देश बचाव म्हणून नाही, तर मोदीजी पंतप्रधान होऊ नये यासाठी आहे. जिथं जिथं या पक्षांचं राज्य आहे त्या राज्यामध्ये काहीतरी हटके म्हणून काम करता येईल ना. गुजरातमध्ये माननीय नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री होते, देशाचे पंतप्रधान तर नव्हते, मुख्यमंत्रीच होते, पण देशभर त्यांच्या कार्याचा डंका पिटायचा, त्यांच्या कामाचा गौरव व्हायचा. उद्योग क्षेत्रामधली त्या गुजरातची भरारी किंवा गुजरातमध्ये ज्या पद्धतीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली, इतर राज्य त्याचं अनुकरण करायचे. एकत्र येऊन माननीय नरेंद्र मोदींना विरोध करणे, अशांना कधीच जनता ही साथ देत नाही आणि अशा कोणत्याही नेत्याला यश येत नाही. यांना माननीय मोदीजींचा मुकाबला करायचा असेल तर जिथं जिथं सत्ता आहे तिथं कृती करून दाखवा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहोत याचं एक मॉडेल राज्य बनवा, तर माननीय मोदीजींशी आपण तुलना करू शकू. तुम्ही एक सेकंद मनात माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री, राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री, शरद पवार देशाचे प्रधानमंत्री, 3 फोटो आपल्या डोळ्यासमोर आणा, आपोआपच तुमच्या हृदयातून आवाज येईल की देश हित में नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री होना चाहिए. यासाठी कोणीही प्रचार प्रसार बोर्ड लावण्याची आवश्यकता नाही. कारण ज्यांनी आपलं आयुष्य हे देशासाठी दिलं त्यांना आपल्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही आहे, आपल्या मुलीला खासदार किंवा मोठा नेता करायचा नाही आहे, आपल्या नातवाला आमदार करायचं नाही आहे. आणि म्हणून देश माझा परिवार आहे या भावनेने काम करणाऱ्या नेत्याच्या समोर सारे पक्ष एकत्र आले, इतर देशामध्ये मोदींचा हेवा करणारे एकत्र आले, तरी जब तक जनता साथ है कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. हिंगणघाट इथे काही भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला, आपली काय प्रतिक्रिया, आपण कसं बघताय? नाही, ठीक आहे. अनेक दिवसांपासून शिवसेना भाजपचे आमदार फोडेल, राष्ट्रवादी भाजपचे आमदार फोडेल, काँग्रेस भाजपचे आमदार फोडतील, अशा बातम्या मी तुमच्या माध्यमातून अनेकदा बघितल्या. आणि एकदा मी सांगितलं की मी 26 जानेवारी 2021ची डेट देतो आहे. मी एकदा नव्हे विधानसभेत 10 क्षमा मागेन. एक आमदार फोडगा नाही, आता ते नगरसेवक फोडून मला वाटतं की दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न करताय. खरं तर निवडणुका आहे आणि काही लोकांना असं वाटतं की निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीट आपल्याला मिळू शकणार नाही, तेव्हा 2-3 महिन्यांनी आता या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होऊ घातल्या आहे, त्याच्या अगोदर काही लोक पक्षप्रवेश करतात. तर असे लोक पक्षप्रवेश जर दुसऱ्या पक्षात जात असतील तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. भारतीय जनता पार्टी हा काही नगरसेवक आणि आमदारांचा पक्ष नाही. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षाचा आत्मा कार्यकर्ता आहे. 4 नगरसेवक गेले त्या क्षणी मग कधीच वाईट वाटत नाही. हां, भारतीय जनता पार्टीचा उत्तम कार्यकर्ता जो देशहितासाठी काम करतो तो गेला तर मात्र मला वाईट वाटत असतं. उद्या बिझनेस काउन्सिलची मीटिंग आहे आणि अधिवेशन आपण नेहमी बघितलं की जसं सरकार आलंय अगदी काही दिवसांचं अधिवेशन होते, कसं बघताय? कारण एक असं देखील ऑब्झर्वेशन आहे की अधिवेशन तोंडावर येताच आकडेवारी वाढते आणि कुठे ना कुठे वेळ काढूपणा होतोय असा आरोप तुमच्याकडून देखील होत असतो, कसं बघताय? आता तर आकडेवारी तर नाही, आता नवीन पुन्हा त्याच्यामध्ये नवीन स्ट्रेन आला असं सांगितलं जात आहे. पण आमची आग्रहाची भूमिका असणार आहे. काल आम्ही प्रश्नाची जेव्हा यादी केली साधारणतः 150च्या वरती प्रश्न प्रलंबित आहे. ज्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करणं हे अनिवार्य आहे, आवश्यक आहे, गरजेचं आहे. 4 दिवसाचं 5 दिवसाचं अधिवेशन घेऊन थातूरमातूर उत्तरं देऊन महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर, उन्नतीच्या मार्गावर, विकासाच्या मार्गावर जाऊ शकणार नाही. 12.5 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. या संदर्भामध्ये त्या समस्या ऐकून त्यावर निर्णय झाले पाहिजे. आणि त्या दृष्टीने उद्या BSC मध्ये बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये आम्ही आग्रहाची भूमिका घेणार आहोत की 4 आठवड्याचं अधिवेशन हे आपण घेतलं पाहिजे. साधारणतः सर्वच आमदारांनी वॅक्सिन घेतलं आहे. एखादा आमदार वॅक्सिनपासून समजा आजही त्यांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्याचं पूर्ण वॅक्सिनेशन केलं पाहिजे. आपण कोरोनाच्या संदर्भातली सारी खबरदारी घेतली पाहिजे, सावधानी घेतली पाहिजे. आवश्यकता असेल तर दर शनिवारी आपण RT-PCR केली पाहिजे. पण अधिवेशन हे 4 आठवडे घेणं 150 विषय
आता या 150 विषयासाठी जर तुम्ही थातूरमातूरच अधिवेशन घेणार असाल तर मला वाटतं की मी याची गंभीर चर्चा ही जनतेच्या दरबारात जाऊन जनसभेमध्ये करावी लागेल. हिंदुत्वाची परिभाषा वादग्रस्त विषय गाजतोय तो नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून. आज प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी मुद्दा जो सांगितला की एक्सटेन्शन आहे याच विमानतळाचं, त्याचं तसंच नाव राहावं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. भाजपची नेमकी भूमिका आहे, कारण वेगवेगळी भूमिका पक्षातच पाहायला मिळते. दिबा पाटील साठी देखील भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हा एक दुसरी वेगळा प्रभाव पाहायला मिळतो. नाही, भाजपची भूमिका स्पष्ट आहे. नावावरून वाद होता कामा नये. ज्यांनी देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, हितासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, अशांच्या नावासाठी कोणत्याही एअरपोर्टच्या संदर्भामध्ये असा प्रसंगच निर्माण होऊ नये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सर्वच विरोधी पक्ष, सर्व त्या विभागातले जे काही लोकनेते आहे यांची बैठक घेतली पाहिजे आणि त्या बैठकीनंतर एक चांगला उत्तम निर्णय घेतला पाहिजे. नावावरून आपण या ठिकाणी संघर्ष होईल अशी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्या नावाची तिथं नोंद केल्या जात आहे किंवा नाव घेण्याच्या संदर्भात सांगितलं जात आहे. आज सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी सुद्धा एक भूमिका घेतली की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव ज्या एअरपोर्टला आहे त्याचंच एक्सटेन्शन आहे. तर मग या सर्व विषयाचा गांभीर्यपूर्वक आपण चर्चा करून निर्णय केला पाहिजे. आणि कोणीही एखादा निर्णय घेताना मी म्हणेल तेच धोरण, मीच बांधेल तेच तोरण, या भूमिकेतून या प्रसंगामध्ये काम करता कामा नये. सेनेचा वर्धापन दिन झाला त्यानंतर तुमची कमेंट्स होती का ही जी भूमिका आहे ही एका पक्षप्रमुखाची आहे की ज्यांचा तुम्ही आहे त्याची आहे. दुसरीकडे हिंदुत्वाची परिभाषा बदलते, भाजप आणि शिवसेनेतील राडा देखील उभा राहतोय आणि आता थेट शिवसेना आणि भाजपामध्ये स्नेहसंबंध वाटत आहेत. खरंच या कामगार करणाऱ्यांना भाजपा सोबत घेणार आहे? पहिल्यांदा तर एक गैरसमज दूर केला पाहिजे की प्रत्येक पक्षामध्ये काही शत्रुता आहे. आमच्या सर्वांमध्ये स्नेहसंबंध आहे आणि म्हणूनच देवेंद्रजी पवारसाहेबांच्या भेटीला जातात, माननीय उद्धवजी, माननीय देशगौरव, विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या भेटीला जातात, मीही उद्धवजींच्या भेटीला जातो, चंद्रकांत दादा अजितदादांच्या भेटीला जातात. आमच्यामध्ये शत्रुता नाही, आमच्यामध्ये वैचारिक ही लढाई आहे. एक देश हितासाठी लढणारा पक्ष आहे आणि दुसरी खुर्ची हितासाठी, परिवार हितासाठी पक्ष लढणारे आहे. हा आमच्यातला फरक आहे. माननीय उद्धवजींनी जी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भूमिका व्यक्त केली, आम्हाला अपेक्षा होती की आज जो वर्धापन दिवस 19 जून 1966ला शिवसेना जन्माला आली, या जन्माला येताना शिवसेनेने मराठी माणूस हा जो मुद्दा घेतला आणि त्यानंतर हिंदुत्वाचा जो मुद्दा घेतला, त्या मुद्द्यांच्या संदर्भात एक मुख्यमंत्री म्हणून कृती करण्याची त्यांना संधी होती. या वर्धापन दिनानिमित्त ते सांगतील की 1966 पासून शिवसेनेची सत्ता दुसऱ्यांदा येते आहे, मुख्यमंत्री दुसऱ्यांदा होतो आहे आणि मुख्यमंत्री म्हणून मग मराठी भाषेसाठी मी मराठी व्यक्तींसाठी काही योजना आखतो आहे. मी मराठी व्यक्तींना मुंबईमध्ये आता तडीपार व्हावं लागतं आहे. आज साऊथ मुंबईमध्ये मराठी माणसं हे दुर्मिळ होते आहे. मग अशा प्रसंगात मी काहीतरी नवीन योजना करतो आहे ज्यामध्ये अतिशय अल्प दरात कुठं मराठी माणसांना घरं उपलब्ध होईल, मराठी माणसांच्या रोजगारासाठी, हे देश जिंकण्यासाठी, मराठी माणूस पुढे नेण्यासाठी मी काही विशेष स्किल डेव्हलपमेंट मराठी माणसांसाठी करतो आहे. काही बँकांच्या माध्यमातून सरकार त्यांना कर्ज देण्यासाठी एखादी योजना करताय तर मी वर्धापन दिनाचं महत्त्व समजू शकत असतो. हिंदुत्वाची भाषा केली, स्वर्गीय श्रद्धेय देशगौरव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण तुम्ही व्हिडिओ काढून बघा. प्रत्येक भाषणात माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा शब्द येतो. आज हिंदुत्वाची भाषा आपण सांगताय की हिंदुत्व म्हणजे आमचं जानव्याचं आणि शेंडीचं नाही, असं म्हणताना तुम्ही विसरला की स्वतः राहुल गांधी हे मी जानवा घालतो आणि माझा गोत्र दत्तात्रय असं सांगत फिरले. मग ज्या हिंदुत्वाच्या संदर्भात जानव्याचे हिंदुत्व तुम्ही सांगताय ते तर काँग्रेसने केलं. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे नेहमी देशहिताचं होतं, देशाच्या अस्मितेचं होतं, देशाच्या मानबिंदूचं होतं, रामकृष्णाच्या देशामध्ये रामकृष्णाच्या स्वाभिमानाचं हिंदुत्व होतं. हे हिंदुत्व होतं सहिष्णुतेचं, हे हिंदुत्व होतं विश्वबंधुत्वाचं. मग या संदर्भात आपण भाषा केली नाही. टवाळखोरीची भाषा अशा पद्धतीने की जानव्याचं हिंदुत्व आमचं नाही, पण जे ज्यांचं जानव्यांचं हिंदुत्व आहे ते तर काँग्रेसचे नेते आहे. मग तिसरा मुद्दा जो त्या भाषणामध्ये आश्चर्यकारक होता
की काही दिवसापूर्वी सन्माननीय प्रवक्ते संजय राऊत साहेब म्हणाले की आमची पार्टी गुंडांची आहे. मला आश्चर्य वाटलं, ज्याबद्दल अजितदादांनी सुद्धा की असं कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी म्हणू नये, असलं तरी म्हणू नये, पण माझी पार्टी गुंडाची आहे असं सांगून. म्हणून मी प्रश्न केला की 2 दिवसापूर्वी एक आपला प्रवक्ता हा आमची पार्टी गुंडाची आहे म्हणतो, मग हे भाषण, या भाषणामध्ये काँग्रेसनी स्वबळावर लढण्याची भाषा केली. त्या दिवशी राहुल गांधीजींचा जन्मदिवस होता आणि अशा जन्मदिनाच्या दिवशी अशा स्वबळावर भाषा करणाऱ्यांना जोडे खावे लागतील. या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी केक खाऊ घातला पाहिजे, जोडे खाऊ घालण्याची भाषा. आणि म्हणून मी त्यावर टिप्पणी केली की शेवटी राजकारणामध्ये मतभेद असतील, पण भाषा वापरताना सन्मानाची भाषा असावी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तरी जोडे खावे लागतील ही भाषा काही योग्य नाही, असं मी त्या दिवशी भाष्य केलं. शरद पवार मोदी विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोड बांधून असले तरी प्रशांत किशोर 10 दिवसामध्ये दुसऱ्यांदा त्यांची भेट घेतलेली आहे. या भेटीकडे तुम्ही कसं बघता? नाही, एक स्वप्न विकणारा आणि दुसरा स्वप्न बघणारा अशी ही भेट होती. एक प्रशांत किशोर हा मी काहीतरी चाणक्याचं नवीन वर्जन आहो असं सांगून एक स्वप्न विकतो आणि हे स्वप्न फुकट देशहितासाठी विकत नाही, त्याच्याबद्दल काही राशी तो घेतो. आता एक स्वप्न विकणारे आणि एक नेते ज्यांना 4 खासदार आणि 54 आमदारावर देशाची सर्वोच्च सत्ता प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्यांची भेट झाली आहे. बघू, चाणक्य आणि चंद्रगुप्त अशी भेट आहे की ही भेट दुसरा आकाराला येईल की मोदीजी या संदर्भामध्ये जनतेच्या हृदयामध्ये पोहोचले आहे. तर या प्रसंगात मला वाटतं की प्रशांत किशोरजींनी एखाद्या राज्यामध्ये निवडणूक जिंकली म्हणजे देश मोदीजींच्या विरुद्ध जिंकता येईल असा जर त्यांचा भाव असेल तर मोदी आहे.